हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दत्त जयंतीपर्यंत आपल्याला कोणती सेवा करायची ती आपल्याला एक मंत्र आहे तो आपल्याला रोज झोपण्याच्या अगोदर म्हणायचा असं तो कसा आहे ते सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर स्किप न करता शेवटपर्यंतचा व्हिडिओ पाहायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपल्याला स्वामींची 21 दिवसांची सेवा आपल्याला कशी करायची आहे ती सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक देणार आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, जो की मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याच्याबद्दल मी सांगितलं आहे, तो कसे अध्याय घ्यायचे आहेत, पारायण कशी करायचे आहे, संकल्प कसा घ्यायचा आहे, अभिषेक कसा द्यायचा आहे, सविस्तर माहिती मी दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की दत्ता जयंतीबद्दल, म्हणजे त्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे। 21 दिवस 20 दिवस करू शकता, किंवा तुम्ही आतापासून सुरू जरी केली तर दत्त जयंती झाल्याच्या नंतर जरी बंद केली तर चालतो, किंवा कंटिन्यू जरी अशीच जरी केलात तरी काही हरकत नाही, कारण हा दत्त गुरूंची सेवा आपल्या खूप चांगली असते आपल्या या जीवनामध्ये। 4 डिसेंबर 2025 गुरुवारीच आपली दत्त जयंती येणार आहे आणि उद्या पण गुरुवारच आहे, म्हणून आपल्याला उद्यापासून जर सुरुवात केली तर छान शुभयोग आहे आणि शुभयोगामध्ये सेवा आपल्याला सुरू करायची आहे। ते पुढच्या 4 डिसेंबर 2025 गुरुवारीच आपली ह्या सेवेची आपली त्या दिवशीच आपली समाप्ती होणार आहे। तर बघा, तुम्हाला सेवा करता असताना मासिक धर्म आला, काय अडचण आली तुम्हाला, किंवा सुतक वगैरे आलं तर काय करायचं काय नाही, सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे। पण याच्यात पण थोडक्यात तुम्हाला मी सांगते, कारण तुम्ही जी सेवा आहे, आता मी आज जे तुम्हाला दत्तगुरूंची सेवा सांगणार आहे, काल स्वामींची सांगितली, आज मी तुम्हाला दत्तगुरूंची सेवा सांगणार आहे। तर या सेवेमध्ये तुम्हाला जर पाळी आली तर काहीच नाही, तेवढे दिवस तुम्हाला थांबायचे आहेत, पुढून तुम्हाला सुरुवात करायची आहे। किंवा विटाळ आला, काही गावी जाणं आलं, काय आलं तरी तुम्ही गावी जरी गेलात तर गावी सेवा करू शकता। फक्त आपला एक मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला, त्याचं नामस्मरण तुम्हाला या सेवेमध्ये तुम्हाला करायचं आहे, रोज रेग्युलर करायचा आहे, झोपण्याच्या अगोदर आपल्याला तो करायचा आहे। कोणती जरी अडचण आली तर खंड पडला असं काही याच्यात नाही, फक्त नामस्मरण करायला काहीच लागत नाही, सुतक लागत नाही आपल्याला, काहीच लागत, एखाद्या जागी बसून आपल्याला फक्त नामस्मरण करायचं आहे। पूजा वगैरे नाही केली तरी ते चालणार आहे, आपली जे सुतकामध्ये सांगत आहे बरं का मी, रेग्युलर तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे। सुतक पडला, विटाळ पडला तर तुम्हाला पूजा करायला चालत नाही, फक्त तुम्ही नामस्मरण देवाचं करा, किंवा नाही केलं तरी सुतक संपल्यावर तुम्ही सुरू करू शकता। एकदम साधा तुम्हाला येतं, मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे, आपल्याला रोज सेवा करायची आहे दत्तगुरूंची, साधी सोपी आपल्याला सेवा करायची आहे। तुम्हाला दत्तगुरू तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत, ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे त्रिमूर्तीचे एकत्रित स्वरूप असं दत्तगुरूंचं आपल्या आहे। तर यासाठी आपल्याला काय स्तोत्राचं पठण करायचं आहे, ते स्तोत्र पण तुम्हाला इथे सांगणार आहे। आता भगवान आपले दत्तात्रेयाचा जन्म, आपल्या भगवान दत्तात्रेयाचा हे महर्षी जे आहेत, महर्षी अंत्री मुनी आणि देवी अनुसया याचे ते पुत्र आहेत। आणि भगवान दत्तात्रेयामध्ये आपले ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, महेश आहेत, त्रिमूर्तीचं एकत्रित स्वरूप आहे आपल्या दत्तगुरूंचं। त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचाही वास आहे, त्यांचं दोघांचंही रूप आहे, म्हणून भगवान दत्तात्रेयाच्या मूर्तीला 3 चेहरे आणि 6 हात आहेत। विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयाचे 24 गुरु आहे, जसं की तुम्हाला मी गेल्या वेळेस आपण जेव्हा स्वामी समर्थांना आपण गुरुपद दिलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपले दत्तगुरूंचे 24 गुरु होते, म्हणून तुम्ही स्वामी समर्थाला पण दुसरा गुरु जीवनात तुम्ही करू शकता। जर तुमचा अगोदरचा तुमचे गुरु जे तुमच्या रूढी परंपरेने जे गुरु आलेले आहेत ते तुम्ही जर केलं असाल तर ते पण तुम्हाला मी माहिती दिली होती, कारण आपल्या घरामध्ये आपल्या रूढीप्रमाणे आपला एक गुरु असतोच, मग त्याच्यावर आपण काही महिलांना काही ताईंना प्रश्न होते की स्वामींना पण आम्ही करू शकतो का। तर पहा, आपल्या दत्तात्रेय जे गुरु आहेत, दत्तात्रेय जे आपले भगवान आहेत, त्या भगवानांना 24 गुरु होती, या ठिकाणी 24 गुरु होते। तर मग आपण या ठिकाणी आपला 2 गुरु झाले तर काय हरकत आहे, स्वामी समर्थ आणि आपल्या जे रूढी परंपराने आपल्या घरी चाललेले ते गुरु। तर चला पाहूया। त्यामुळे आपल्या दत्त जयंतीला आपल्याला खूप असं या दिवशीने एवढं महत्त्व असते ना, खूप महत्त्व असते दत्त जयंतीचं, तुम्हाला तर समोर सांगणारच आहे। पण त्या दिवसापर्यंत आपल्याला सेवा करायची आहे, तर त्या दिवशी आपल्याला तामसिक आहार आपल्याला टाळायचा आहे, आपल्याला मांसाहार त्या दिवसामध्ये करायचा नाही आहे, छान अशी सेवा आपल्याला करायची आहे। जेव्हा आपण ह्या स्तोत्राचे मंत्राचे जेव्हा आपण पठण करतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये अपार ज्ञान आपल्याला मिळत असते, आपल्या घरात सुख समृद्धी आपल्याला लाभत असते। तर चला पाहूया, जास्त वेळ न घेता तुम्हाला डायरेक्ट इथे स्तोत्राचं कोणत्या पठण करायचं ते मी तुम्हाला इथे सांगून देते। आता बघा, आपल्याला श्री दत्त बावनी आपल्याला इथे स्तोत्र आपल्याला एक दिवसातून तुम्हाला जमला एक वेळेस तर तुम्ही हा पठण करू शकता, किंवा हा नाही जमला तर दत्तस्थव स्तोत्र असतो तो तुम्हाला करायचा आहे। श्री दत्तात्रेय व्रज कवच असतो, तो स्तोत्र आपल्याला पठण करायचा आहे। कवच खूप छान व्रज कवच आहे दत्तात्रेयाचं, ते पण तुम्ही वाचू शकता। किंवा याच्यात तुम्हाला एकही नाही जमलं तर तुम्हाला एकदम साधा सोपा तुम्हाला ते मंत्र सांगते, की तिने तर तुम्ही आवर्जून करायचंच आहे, दिवसातून एक टाइम जरी केला, श्री दत्त बावनी, दत्तस्थव स्तोत्र किंवा श्री दत्तात्रेय व्रज कवच हे जरी केलं तरी चालते। तुम्ही जर त्याच्यातलं एकही तुम्हाला जर नाही जमलं, किंवा तुम्ही पारायण वेगळं करत आहात स्वामी चरित्र सारामृताच्या पुस्तकाचं, तर हे सगळं तुम्हाला जमत नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा, देव तुम्हाला सेवा करा म्हणते, पण त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे असे आयडिया पण तुम्हाला देव देत असतो, की तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्ही ते करा, ते नाही जमलं तर तुम्ही हे करा, म्हणजे तुम्हाला एक संधी देव या ठिकाणी अवघड पूजा तुमची इथे करून देत नाही, सोप्यातली सोपी अशी आपल्याला भगवान इथं सेवा करायला सांगत असतात। तर तुम्हाला साधा सोपा दत्त गायत्री मंत्र
आपल्याला या ठिकाणी काय म्हणायचं आहे, दत्त गायत्री मंत्र आपल्याला हे मंत्रस्तोत्र आपल्याला इथं पठण करायचं आहे. हे संकट निवारण करणारं आहे आणि हे आपलं एक संरक्षण म्हणजे आपल्या या मंत्राने आपलं इथं खूप छान असं संरक्षण आपलं होणार आहे आपल्या जीवनाचं. तर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. रोज झोपण्याच्या अगोदर तुम्हाला म्हणायचा आहे. एक माळ तुम्ही म्हणलं तरी चालतो. आता मंत्र असा म्हणायचा आहे, ओम दिगंबराय विद्महे अत्रिसूत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम दिगंबराय विद्महे अत्रिसूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. हा गायत्री मंत्र खूप छान असा प्रभावी आहे. तुम्ही उद्यापासून सुरू करा. 21 सेवा तुमची स्वामी चरित्र सारामृताच्या सोबत तुमची ही पण सेवा दत्तांची होऊन जाईल. रोज संध्याकाळी दिवा लागल्यावर झोपण्याच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर संध्याकाळी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही सकाळी आपल्या पारायणासोबत जरी केली तरी चालेल, पण झोपण्याच्या अगोदर सेवा ही नक्कीच करा. त्याच्यानंतर तुम्हाला साधा सोप्पा तुम्हाला एक माळ तुम्ही ते मंत्राचे तुम्हाला सांगते, हे मंत्र तुम्ही जपा. ओम द्रां दत्तात्रेयाय नमः, ओम द्रां दत्तात्रेयाय नमः असा आपल्याला एक माळ जप घ्यायचा आहे. किंवा देवादत्ता आपण जसं मठामध्ये किंवा आपण म्हणतो ना त्या प्रकारे देवादत्ता असं जरी तुम्ही दत्त 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 किंवा हा साधा सोपा दत्त 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 एक माळ जरी तुम्ही 21 दिवस जरी जपली तरीही तुम्हाला खूप झालं, दत्तांची सेवा खूप झाली असं म्हणेन मी तुम्हाला. एवढं जरी जमलं तरी दत्ताचं नामस्मरण करायला अजिबात तुम्हाला इथे विसरायचं नाही. अशा प्रकारे साधी सोपी सरळ अशी आपल्याला दत्तांची सेवा आपल्याला 21 दिवस आपल्यापासून घडत आहे. तुम्ही करा. आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला त्या दिवशी कोणती सेवा काय करायची, पूजा मांडणी कशी करायची, आपण समोर सर्व काही घेऊनच येणार आहोत. तर आपल्या व्हिडिओला जर ही माहिती पाहायची असेल, तुम्हाला जर ही माहिती जरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून घ्या. तर चला मग आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद करते. श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.